श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 9. युद्धात जय मिळो अथवा मरण येवो, पण युद्धच करण्याचा निश्चय करून व सैन्याची जमाजमाव करून निशुंभ रणभूमीवर जाऊन दाखल झाला. शुंभसुद्धा त्याच्या पाठोपाठ निघाला आणि तिकडे जाऊन पोहोचला. परंतु धर्मयुद्धाचे ज्ञान असल्यामुळे शुंभाने युद्धात भाग न घेता फक्त प्रेक्षकांची भूमिका स्वीकारली. निशुंभाने वेळ न दवडता शिंगापासून बनवलेले धनुष्य हातात घेतले आणि जगदंबिकेला घाबरविण्यासाठी सरासर बाण सोडण्यास प्रारंभ केला. चंडिकेने ते पाहिले आणि ती हसू लागली. मग ती कालिकेला म्हणाली, हे काली, हा मरणाकरिताच येथे आला आहे आणि माझ्या मायेमुळे याला एवढा अविचारित केला आहे की दानवांचा प्रचंड संहार व रक्तबीजाचा नाश झालेला ठाऊक असूनही अजून विजय मिळवण्याची याला आशा आहे. आपल्याकडील अनेक मोठे मोठे वीर मारले गेले, किती अपंग झाले, कित्येक निर्बल झाले, अशा गोष्टी समक्ष पाहूनसुद्धा हा विजय मिळवण्याच्या आशेपोटी इथवर आला आहे. अगं काली, हे दोघेही भाऊ माझ्याकडून मारले जातील यात शंकाच नाही. तेव्हा आता देवांच्या समक्षच मी याचा वध करते. एकीकडे कालिकेबरोबर असे संभाषण चालू असतानाच चंडिकेने धनुष्य घेऊन ते कानापर्यंत ताणून बाणांच्या माऱ्याने निशुंभाला पुरता झाकून टाकला. निशुंभाने ते सर्व बाण तोडले आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये अत्यंत घनघोर युद्ध सुरू झाले. त्यावेळी देवीच्या सिंहाने आपली आयाळ पिंजारली आणि जसा एखादा हत्ती सरोवरात शिरतो तसा तो सिंह त्या सैन्यसागरात घुसला. त्यानंतर त्या सिंहाने समोर दिसेल त्या दानवाला नख्यांनी आणि पंजांच्या फटकाऱ्याने व सुळ्यांनी जखमी करून वेगाने खाण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे सिंहाचा तो पराक्रम चालू असतानाच निशुंभ धनुष्य घेऊन देवीच्या दिशेने धावून गेला. त्याच्या जोडीला कितीतरी दानवसुद्धा त्याच्या मागून धावून गेले. तिकडे शुंभाने सुद्धा बघ्याची भूमिका सोडली आणि तो कालिकेला मारून जगदंबेला पळवून न्यावी असे मनाशी ठरवून समोर आला. त्याला असे दिसले की ती अत्यंत देखणी व शृंगार रसाने परिपूर्ण असूनही त्यावेळी मात्र अतिशय क्रूर व भयानक वाटत होती. त्या त्रैलोक्य सुंदरीचे दोन्ही डोळे रागामुळे रक्तासारखे लाल भडक झालेले होते. असे तिचे ते उग्र रूप पाहताच दैत्यराज शुंभाच्या मनातली विवाहाची इच्छा आणि शृंगाराची भावना कुठल्या कुठे नाहीशी झाली आणि तो दैत्यराज शुंभ धनुष्य हातात पेलून रथामध्ये ताठ उभा राहून मारावे अगर मरावे अशा निश्चयाने सज्ज झाला. तेव्हा देवीने त्या सर्व दानवांना उद्देशून बोलण्यास आरंभ केला. ती म्हणाली, अरे पामरांनो, जर तुम्हाला जगायचे असेल तर सर्व शस्त्रास्त्रे इथेच सोडून ताबडतोब पाताळात जा, अगर समुद्र तळाशी जाऊन राहा. नाहीतर मग माझ्या बाणांनी मरून जा आणि स्वर्गात जाऊन खुशाल सुखाचा उपभोग घेत बसा. भ्याडपणा आणि शौर्य या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत नाही. म्हणूनच मी तुम्हाला अभय देते की जिकडे सुख मिळत असेल तिकडे निघून जा. देवीचे भाषण ऐकून बलशाली निशुंभाने एक धारधार तडपती तलवार व ढाल हातात घेतली आणि वेगाने तो देवीच्या दिशेने धावून गेला. सुरुवातीलाच त्याने तलवारीचा एक जोरदार घाव सिंहाच्या डोक्यावर केला व लागलीच तीच तलवार फिरवून देवीवर हाणली. पण देवीने चपळाई करून गदेने तलवारीचे निवारण केले आणि परशु त्याच्या खांद्यावर मारला. तशाही घायाळ स्थितीत वेदनांची पर्वा न करता त्या महावीर निशुंभाने देवीवर तलवारीचा वार केलाच. त्या प्रसंगी देवीने एवढ्या मोठ्याने घंटा वाजवली की दैत्य मनात दचकले. त्यानंतर निशुंभावर चढाई करण्यापूर्वी देवीने घटाघट सुरापान केले. त्यानंतर निशुंभाने त्या जगदंबिकेवर शूल फेकला, परंतु तो शूल जवळ येताच देवीने केवळ मुष्टी प्रहारानेच त्या शूलाचे चूर्ण केले. तेव्हा निशुंभने प्रचंड गदा घेऊन ती गरागरा फिरवली आणि चंडिकेवर मोठ्या त्वेषाने फेकली, परंतु ती देखील देवीच्या त्रिशूळाने मोडून भस्म झाली. त्यानंतर हातात तलवार घेऊन निशुंभ आपल्या अंगावर धावून येतो आहे असे दिसताच देवी अंबिकेने अगणित बाणांचा वर्षाव करून त्याला घायाळ केले. त्यामुळे निशुंभ मूर्छित झाला. आपल्या महापराक्रमी भावाला निशुंभाला मूर्छित झालेला पाहून दैत्यराज शुंभ प्रचंड संतापला व देवी अंबिकेच्या वधाचा निश्चय करून पुढे सरसावला. त्याला येताना पाहून देवी अंबिकेने आपल्या हातातील शंख वाजविला, तसेच धनुष्याच्या दोरीचा भीषण टणकार केला. त्याचबरोबर हातातील घंटेचा भयंकर नाद केला.
त्या भयंकर नादाने दशदिशा व्यापून जाऊन दैत्यसेना निस्तेज झाली. सिंहानेही आपल्या घनगंभीर गर्जनेने सर्व दिशा दणाणून सोडल्या. यानंतर कालिकेने पृथ्वीवरून आकाशात जोराने उड्डाण केले आणि आकाशात उंच भरारी घेतल्यानंतर परत आकाशातून पृथ्वीवर मोठ्या वेगाने परत येऊन आपल्या दोन्ही हातांनी प्रचंड मोठा आवाज केला. त्या महाभयंकर आवाजाने पूर्वीचे सर्व आवाज एकदम लुप्त झाले. तोच शिवदूतीने दैत्यांना गर्भगळीत करणारी गर्जना केली. परंतु दैत्यराज शुंभ मात्र क्रोधाने खवळला आणि त्याने आपल्याजवळील एक महाभयानक अशी शक्ती देवी अंबिकेवर फेकली. ती शक्ती अग्निज्वालेने युक्त आणि पर्वता एवढी प्रचंड मोठी होती. त्या शक्तीला येताना पाहून देवीने ती शक्ती आपल्या धारधार बाणांनी थोपवली आणि दूर झुगारून दिली. त्यानंतर दैत्यराज शुंभाने सुद्धा देवीवर शेकडो बाण सोडले. परंतु देवी अंबिकेने आपल्याकडील बाणांनी त्या सगळ्या बाणांचा नाश केला. त्यानंतर क्रोधित झालेल्या देवी अंबिकेने दैत्यराज शुंभावर शूलाचा प्रहार केला. त्यामुळे तो दैत्यराज शुंभ मूर्छित होऊन खाली कोसळला. इतक्यात निशुंभ शुद्धीवर आला आणि त्याने मोठ्या आवेशाने धनुष्य हातात घेऊन बाणांचा वर्षाव करून देवी कालिका आणि सिंह यांना घायाळ केले. त्यानंतर त्या निशुंभाने मायावी असे 10,000 बाहू निर्माण केले व तितक्या हातांमध्ये चक्र धारण करून चंडिकेवर प्रहार करून तिला पुरते झाकून टाकले. अशा तऱ्हेने तिकडे देवता व दानव यांचे विजयासाठी घनघोर युद्ध चालले होते. अगणित सैनिक, हत्ती व घोडे मरून रक्तमांसाच्या चिखलात पडले होते आणि ते रणमैदान भीषण दिसत होते. आणि त्याचवेळी रणांगणात हिंस्त्र व क्रूर असे मांसाहारी जंगली कुत्रे, कोल्हे, गिधाडे, कावळे व इतर पशुपक्षी आज आपल्याला चांगली मेजवानी मिळणार म्हणून आनंदाने नाचू लागली. असा दैत्यसंहार पाहून भडकून उठलेला निशुंभ गदा घेऊन त्वेषाने चंडिकेवर धावला. गदेचा एक घाव सिंहावर घालून खदाखदा हसत त्याने दुसरा घाव देवीवर केला. त्यामुळे देवीचा क्रोध एकदम शिगेस पोचला आणि ती बोलली, "अरे महामूर्खा, थांब बता, मी तुझे मस्तकच तोडते आणि लवकरच तुला यमाच्या घरीच पाठवते." एवढे वाक्य संपते न संपते तोच चंडिकेने पाहता पाहता तीक्ष्ण कृपाणाने त्याचे मस्तकच छेदून टाकले. तशाही अवस्थेत निशुंभाचे शिरविरहित धड गदा उगारून धावत सुटले. तो विलक्षण प्रकार पाहून देव घाबरून गेले. मग देवीने बाणांनी त्याचे हातपायच तोडून टाकले. तेव्हा मात्र तो पापी दैत्य निशुंभ निष्प्राण होऊन कोसळून पडला. निशुंभाची अवस्था पाहून घाबरलेल्या दानवसेनेत मोठा हाहाकार माजला व ते सर्वजण पळून दैत्यराज शुंभ जिथे बेशुद्ध पडला होता तिथे गेले. दानवसेनेचा तो प्रचंड कोलाहल ऐकून दैत्यराज शुंभाला शुद्धी आली आणि त्या दैत्यराज शुंभाने रागारागाने त्या दानवसेनेला प्रश्न केला की, अरे सैनिकांनो, निशुंभ कुठे आहे आणि तुम्ही रणमैदान सोडून परत का आलात? तेव्हा सैनिक म्हणाले, महाराज, आपले बंधू निशुंभ हे युद्धात मारले गेले आणि त्यांचे सैन्यसुद्धा मारले गेले. देवीने त्यांचाही वध केला आहे. आम्हीच कसे बसे वाचलो म्हणून ही वार्ता सांगण्यासाठी परतून आलो. हे दैत्यराजेश्वर, देवीच्या शस्त्राघातांनी निशुंभ महाराजांना वीरगती प्राप्त झाली असल्यामुळे सध्या आपण युद्धावर जाण्यासाठी ही योग्य वेळ नाही असे आम्हाला वाटते. ते सैनिक पुढे म्हणाले, महाराज, तुम्ही या देवीला साधी देवी समजू नका. आम्ही शपथेवर सांगतो की ही परमाशक्तीच आहे. हिचे कार्य अकल्पनीय आहे आणि तिला जाणणे देवांना सुद्धा शक्य नाही. जेवढ्या प्रकारच्या म्हणून माया आहेत त्या सर्वांच्या मुळाशी हीच आहे. म्हणूनच त्या मायेच्या बळामुळे हिनेच वेगवेगळी रूपे घेतली आहेत आणि विचित्र भूषणे लेऊन हातामध्ये शस्त्रे धरलेली आहेत. अहो, तिला पाहताच असा भास होतो की जणू काही दुसरी काळरात्रीच आहे की काय. हिचे खेळ कळणे हे महाकठीण काम आहे. ही देवी देवांचे कार्य साधून देते म्हणून ते देवसुद्धा बेधडकपणे आकाशात उभे राहून तिची स्तुती करत आहेत. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 9 समाप्त. दुर्गा सप्तशती कथासाराचे आधीचे अध्याय अपलोड केले आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन दुर्गा सप्तशती कथासारवर क्लिक करणे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.